जय शिवराय शेतकरी बांधवांनो, तुमचे पुनर्च एकदा आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आता शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट ही सरकारच्या माध्यमातून आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी शेतकरी बांधवांनो 10वा हप्ता सुद्धा सरकारला देण्याची वेळ आलेली आहे। आता केव्हापर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम लाभ दिला जाणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। आता शेतकरी बांधवांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर शेतकरी बांधवांनो, आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, नमोचा 9वा हप्ता कधी जमा होणार, नमोचा 10वा हप्ता कधी जमा होणार असे तुम्ही वारंवार सरकारला प्रश्न विचारत असाल, तर आता शेतकरी बांधवांनो, या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलंय आणि आता आजपासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण पाहणार आहोत की कोणत्या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली, यामध्ये तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की सकाळीच या ठिकाणी पहिला टप्पा वाटप झालाय आणि आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची वाटपाची तयारी सुरू झाली आहे। शेतकरी बांधवांनो, जर का दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे, त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। फक्त तुम्हाला सकाळी पैसे जमा झालेत का, जमा झाले नसतील तर आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर आता चला, कोणत्या जिल्ह्यांची यादी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे, आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, त्यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अनेक शेतकरी बांधव मला असा देखील प्रश्न विचारत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास सरकारच्या माध्यमातून इतका विलंब होतोय, मग आमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत 10वा हप्ता जमा होणार का। तर आता होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता म्हणजेच की एकत्र 10वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती देण्यामध्ये येणार आहे, त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। आता फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला, यासाठी तुम्ही पात्र आहेत का, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का, हे एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या म्हणजेच की खात्यावरती आज रक्कम जमा होणार आहे की उद्या रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो आजच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या खात्यावरती आज रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, आणि जर का यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल, दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये नाव जर का तुमच्या म्हणजेच की जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल, तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे, म्हणजेच की तिसऱ्या टप्प्याची। या ठिकाणी सकाळी बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिला टप्पा वितरित झालेला आहे, आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्याची तरतूद सरकारच्या माध्यमातून सुरू झाली असून आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता चला, नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी आहे, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, आता सविस्तर A to Z माहिती शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला आता एका मिनिटामध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, लक्षपूर्वक पाहत चला। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमची महत्त्वाची ही 2 ते 3 कामे पूर्ण असणे देखील अतिशय आवश्यक आहेत। जर का ही तुमची कामे अपूर्ण असतील तर तुम्ही
अपात्र होण्याची शक्यता आहे हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, आता मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, त्यानंतर आपण लगेच कामे देखील पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, ते महत्त्वाची कामे तुमची पूर्ण आहेत का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। हे कामे देखील आपण पाहणार आहोत आणि सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय, ज्या शेतकरी बांधवांची ती कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9+10 हप्ता देण्यामध्ये येणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांची ती कामे अपूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही। त्याकरिता शेतकरी बांधवांनो, तुमची कामे पूर्ण आहेत का ते देखील तुम्हाला पाहायचं आहे। त्यापूर्वी आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया, नेमकी कोणत्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे उस्मानाबाद। उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, उस्मानाबाद मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता उस्मानाबाद मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून खऱ्या अर्थानं आजपासून उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे एकत्रपणे 2 हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जालना। जालना मधील शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, जालना मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा कित्येक दिवसापासून हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। जालना मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय झाला असून आता जालना जिल्ह्याचं सुद्धा नाव यादीमध्ये आलेलं आहे। जालना मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। अहमदनगरचं जिल्ह्याचं सुद्धा यादीमध्ये नाव आलं असून अहमदनगर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा कित्येक दिवसापासून नमोचे हप्ते केव्हा जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी सर्वात ऐतिहासिक या ठिकाणी निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली हिंगोली। गडचिरोली हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, आपण महत्त्वाची कामे सुद्धा जाणून घेणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे। पुण्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड। छत्रपती संभाजीनगर अमरावती बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे। बुलढाणा भंडारा चंद्रपूर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सातारा सोलापूर सांगली सिंधुदुर्ग। सातारा सोलापूर सांगली सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आलेला असेल तर आता तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परंतु कोणती कामे करायची आहेत आता ते थोडक्यात जाणून घ्या। तर पहा शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचं आहे। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं लास्ट काम म्हणजेच की ई-केवायसी जर का केलेली नसेल, अनेक शेतकरी बांधवांनी केलेली देखील आहे। दर व्हिडिओमध्ये मी सांगतो की जर का ई-केवायसी अपूर्ण असेल तर हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी करून घ्या। त्यामुळे ई-केवायसी अपूर्ण असेल तर हे देखील करायचे आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।